हो ठीक आहे, काय झालंय काय? तू तर काही बोलूच नको, सगळं तुझ्यामुळे झालंय. पण मी काय केलंय? अगं काय केलंय काय आयुषी? तुला मी एक काम सांगितलं होतं का मोदक आणायचे होते, तू मोदकाच्या जागेवर मोमोज आणूच कसे शकतेस? हे एक मिनिट, तुझ्यामुळे झालंय हे. तू मला 100 रुपये दिलेस फक्त आणि त्याच्यात 1 किंवा 2 मोदक येत होते. तू त्या कपूर सरांकडे काय 2 मोदक घेऊन जाणार होतीस? मी म्हणून मोमोज आणले यार. आणि तसंही मोदक आणि मोमोज मध्ये फार फरक नाही यु नो. म्हणजे एक गोड असतो, एक तिखट असतो, पण दिसायला सेम असतात. अगं पण मग मला कोण सांगणार? मी ते मोदक म्हणून घेऊन गेले ना आणि त्यांना सांगितले मी मोदक बनवले, खा, तर ते मोमोज निघाले. तुला कळतंय का या सगळ्यांनी किती प्रॉब्लेम झालेत ते? त्यांनी माझा सगळ्यांसमोर इन्सल्ट केला आज आणि मला टेम्पररी डिसमिस केलंय. बरं त्यांनी असंही सांगितलंय की आता राधिकाने सांगितल्याशिवाय मला नोकरीवर घेणार नाहीयेत ते. आता मला तिला बनवायला लागणार आहे. तू काय करून ठेवलं यार? अरे पण गुरु अंकल नव्हते का तिथे? त्यांनी तुझी बाजू नाही घेतली का? डॅडी तसंही गुड फॉर नथिंग समोर काही बोलत नाही आणि त्यांचे बॉस होते तिकडे. तो काय बोलणार आहे यार इथे? गॉड यार, हे तर खूपच कॉम्प्लिकेटेड झालंय सगळं. काय करायचं आता? काय करायचं म्हणजे? आता तू जायचं आणि तू माझ्या वतीने सॉरी म्हणायचं आणि तू तिला मनवायचं. मी काही करणार नाहीये इशी. ए हॅलो सॉरी हा, मी त्या राधिका आंटींना खूप घाबरते. मी नाही जाणार आहे तिकडे. इशी तुझं वेडी आहेस का? आता मी काय? एक मिनिट, मला तुला बघायचंच नाहीये. तू जा इथून. तू दिसू नकोस मला. गेट आउट ऑफ दिस हाऊस. अगं गेट आउट काय? माझं घर आहे, मी नाही जाणार आहे. इशी गेट आउट ऑफ हिअर यार. तू जेन्युइनली मला घाबरते. नो इशी गो. अरे थांब यार, 5 मिनिटं उभी राहा बाहेर. यार काय करू मी? नंबर काय आहे याचा? हॅलो केडी? हा केड्या यार, ऐक ना, मी बोलते यार, माझी फार वाट लागली. बाबा अरे सुनबाई ये आज फिरायला नाही गेला? नाही अगं म्हटलं तू आली तर चहा घेऊ थोडा थोडा मग जाऊ. बाबा बस बस. अगं ऐकलं का? सुनबाई आली जर चहा मांड. हो मांडते, पण तुमच्यासाठी नाही मांडणार बरं. का? अरे आता गुरुनाथ येईल तेव्हा तुम्ही घ्याल ना परत चहा, मग आता नको. कमाल आहे, मला एक कळत नाही माझ्या चहाचा त्रास हिला काय होतो? आई बाबा तुम्ही काऊन भांडता? नाही नाही, काही त्रास गीस होत नाही ग राधिका, पण आता नाही देणार मी चहा. आई मी काय म्हणून राहिले? नाही आई थोडासा द्या ना. आणि सुनबाई मी सांगू का, मी हिच्याशी वाद घालतच नाही, वाद हीच माझ्याशी घालत राहते. सुनेचा सासऱ्याला सपोर्ट आहे तर मग सासू का करणार? टाकते. ए राधिका, मला सांग, सगळं व्यवस्थित झालं ना तिथे? कपूर साहेबांना मोदक आवडले ना? हो आई, खूपच आवडले. चाल बाई, चांगलं झालं. आणि आता तर कपूर साहेबांनी एक वेगळीच जबाबदारी टाकली मायावर. कसली? शन्याची. शन्याची? हा तिचं काय? ए बाई, त्या पिसाटवाड्यापासून 4 हात लांब राहायचं बरं. भैताडपोटी कुठली. अहो हिचं कसं नुकसान होईल, बस यावरच सारखं लक्ष राहते तिचं. आई आता ती माझं काहीच नुकसान नाही करू शकत. कशावरून? नाही सकाळीच सांगत होती मला, तुझा तिनं डबा पडला, मोदक सगळे खराब झाले. हाव ना. हो हो बाबा, पण काय झालं माहितीये का? आज सन्या माया आधी कपूर साहेबांसाठी मोदक घेऊन गेली. त्याचे मोदक म्हणजे काय? मोमोज. मोमोज? एक मिनिट, मोमो म्हणजे काय गं? मला नाही काय कळलं. काय तुला नाही कळणार. हा तर पुढे सॉरी प्लीज. देखिए मिस शनाया, आपको नौकरी पे तब ज्वाइन कराया जाएगा जब राधिका भाभी आपको माफ कर दे. का बाई, भयाडपोटी आहे बाई ती. तिने कोण सांगितलं तेवढा आगाऊपणा करायला? व सुनबाई तिला तिथे सुनवायला हवं होतं ना तू. मी कशाला सुनवायला पाहिजे? कपूर साहेबांनीच सुनवलं. आणि शन्याने आता माझी माफी नाही ना मागितली तर कपूर साहेब तिला कामावरनं काढून टाकणार. हे बढिया झालं पाय. मी तर म्हणतो तिला माफ करूच नको तू. नाही नाही, माफी द्यायचीच नाही बरं राधिका. चांगली पिटावून लाव तिला बस. नाही, आता शन्यासाठी माझ्या डोक्यात एक वेगळीच आयडिया आहे. अरे यार, कशी वेडी आणि कशी कमाल आहे सनाया. हो ना. अरे मोदक आणि मोमो सेम. आज उसने फिर से प्रूव कर दिया कि वो है. क्या? अरे
वो रे वो रात को होता है ना हे चांद अरे नहीं रे चांद तो बहुत ऊपर होता है ये झाड़ के ऊपर होता है झाड के ऊपर म्हणजे भूत ये नहीं रे ये भूत नहीं अरे वो नहीं क्या वो डोळे उघड के सोता है वो अरे घुबड घुबड उल्लू सना ने फिर से प्रूव कर दिया कि वो उल्लू है आता काय राधिका वहिनींना चान्स मिळालाय त्या काय सोडतील हो ना यार एकदा सनाने माफी मागितली की मग राधिका वहिनी तिला सांगणार की जा इथून मग काय तिला तुझी सोसायटी सोडून जावंच लागेल अरे हो रे आनंद नाही ही गोष्ट माझ्या लक्षातच नाही आली शनायाला असं झालं तर ऍक्च्युअल सोसायटी सोडून जावं लागेल मग मी ऍक्च्युअली ना राधिकाला लगेच ही आयडिया सांगायला पाहिजे मी सांगतो ना लगेच अरे नाही मी सांगतो ना अरे थांब ना त्यात नाही, काय नाही, बरं? अरे त्यातला आनंद मला मिळू दे ना हा मी लगेच सांगतो चल चल बाय बाय ओके अरे यार सनाया कशी आहेस तू अरे मोदक सांगितलं आणि मोमोज साधं वर्ण भात सांगितलं तर काय केलं असतं तिने अरे हा जोक व्हायरल करतो काय करू विचारू का हिला आई बाबा घरात नाहीये तर घेतो विचारून नको हिला काही वेगळं वाटलं तर जाऊ दे केडीला फोन करतो अरे यार हा फोन का नाही उचलत आहे बसला असेल प्यायला कुठेतरी जाऊ दे उद्याच बोलतो राधिका आलोय का मी आलो फ्रेश होऊन हो का चहा म्हणते देख ना डार्लिंग शांत हो तू शांत हो काय मला खूप टेन्शन आलं मला कळतच नाहीये काय करू यार आता एवढ्या गोष्टीवर कोण अगं, किती इशू करायचा आय नीड टू स्ट्रेस इट प्लीज मला काहीतरी खायला दे खायला देऊ हो मी समोसे मागवले थांब Okay. आणतो. गरम गरम समोसे खा चटणी कुठे आहे? हा चटणी चटणी आहे ना थांब हा हे घे चटणी चटणी टिशू हा? टिशू 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 हे घे टिशू घे खा आणि कॉफी आता हे तर खा ना मग आणतो ना हा ठीक आहे खाते का रडते काही कळतच नाहीये मस्ती करू नको ना अगं मस्ती करत नाहीये मी पण तू त्या मोदकाच्या भानगडीत कशाला पडली कुणी सांगितलं तुला हे सगळं करायला यार माझी आयडिया नव्हती ती गॅरेजची आयडिया होती मोदक घेऊन ये म्हणून मिस शनाया ये मोदक नहीं है मोमोज